नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, प्रणील एज्युकेशन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। इयत्ता 10वीच्या इतिहास या विषयातील संकल्पना चित्रे या मालिकेतील भाग दुसरा सादर करत आहे। प्रकरण 5, 7, 8 आणि 9 या पाठावर आधारित संकल्पना चित्रांचा अभ्यास आपणास या व्हिडिओ मध्ये करावयाचा आहे। यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रकरण 1 ते 3 यावर आधारित संकल्पना चित्रे पाहिलेली आहेत। विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्रे हा प्रश्न तयार करण्यामागील उद्देश म्हणजे इतिहास विषयाचे 4 गुण आणि राज्यशास्त्र विषयाचे 2 गुण अशी एकूण 6 गुणांची 100% तयारी करून घेणे हा आहे। 2 संकल्पना चित्रे या प्रश्नाच्या अभ्यासातून तुमचा स्वाध्याय खालील प्रश्नाशिवाय येणाऱ्या रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नांचा सराव होतो। 3 संकल्पना चित्राच्या अभ्यासातून चुकीची जोडी ओळखा या प्रश्नाचाही उत्तम अभ्यास करून घेणे हा यामागील उद्देश आहे। या प्रश्नाच्या अभ्यासातून तुमचा संकल्पना चित्रे इतिहास 4 गुण, राज्यशास्त्र 2 गुण, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुण, चुकीची जोडी ओळखा 3 गुण यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव चांगल्या प्रकारे होईल। संकल्पना चित्रे पूर्ण करा या प्रश्नावर आधारित प्रश्नांसाठी एकूण 4 भाग करण्यात आलेले आहेत। प्रकरण 5 प्रसार माध्यमे आणि इतिहास। प्रश्न पहिला, वर्तमानपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन यांच्या संबंधी त्यांची सुरुवात किंवा पार्श्वभूमी, माहितींचे कार्यक्रमांचे स्वरूप, कार्य याविषयीचा हा तक्ता किंवा संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावयाचे आहे। वर्तमानपत्रे। भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झाले। कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट या नावाने ते ओळखले जाते। जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीने ते सुरू केले। वर्तमानपत्राच्या माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप मुख्यतः बातम्या, लेख, अग्रलेख, लोकांची मते, जाहिराती, विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते। कार्य जगभराच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात। आकाशवाणी। सुरुवात किंवा पार्श्वभूमी 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले, ज्याला नंतर आकाशवाणी असे नाव दिले गेले। माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप विविध मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात। बातमीपत्रही असते। आकाशवाणीचे कार्य 1 विविध क्षेत्रांतील बातम्या देणे, 2 संगीत, गाणी, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे। दूरदर्शन। सुरुवात किंवा पार्श्वभूमी 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले। माहितीचे कार्यक्रमाचे स्वरूप जगभरच्या घटना, विविध मालिका, चित्रपट व गाणी, नैसर्गिक व ऐतिहासिक ठिकाणांची माहिती, मुलाखती इत्यादी कार्यक्रम सादर होतात। कार्य 1 मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे, 2 लोकशिक्षण करणे। विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये तुम्ही दिलेली माहिती एका मुद्द्यामध्ये सुद्धा लिहू शकता। प्रश्न दुसरा, वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक। वृत्तपत्र दर्पण, संपादक बाळशास्त्री जांभेकर, वृत्तपत्र प्रभाकर, संपादक भाऊ महाजन, वृत्तपत्र दीनबंधू, संपादक कृष्णराव भालेकर,
वृत्तपत्र मराठा, संपादक बाळ गंगाधर टिळक. वृत्तपत्र बेंगॉल गॅझेट, संपादक जेम्स ऑगस्टस हिकी. विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही कोणत्याही 4 वृत्तपत्र आणि त्यांच्या संपादकाची नावं लिहू शकता. पण हा प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तसेच चुकीची जोडी ओळखा या प्रश्नासाठी उपयोगी ठरू शकतो. प्रश्न 3. वृत्तपत्र व त्यांनी हाताळलेले विषय. वृत्तपत्र प्रभाकर. 1. फ्रेंच बंडाचा इतिहास. 2. शतपत्रे. वृत्तपत्र इंदुप्रकाश. इंदुप्रकाश या वृत्तपत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. वृत्तपत्र दीनबंधू बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती दर्शविली. वृत्तपत्र केसरी व मराठा तत्कालीन राजकीय व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. प्रश्न 4. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा. 15 सप्टेंबर 1959 भारतात दिल्ली दूरदर्शनची सुरुवात. 1 मे 1972 मुंबई दूरदर्शनचे केंद्र सुरू. 15 ऑगस्ट 1982 भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन. 1997 खासगी वाहिन्यांना परवानगी. विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न विचारत असताना तुम्हास इसवी सन किंवा त्या इसवी सणाला घडलेली घटना यापैकी कुठलीही रिकामी जागा विचारली जाऊ शकते. तसेच हा प्रश्न तुम्हाला रिकाम्या जागासाठी सुद्धा उपयोगी पडेल. प्रश्न 5. वृत्तपत्रासाठी इतिहासाचा उपयोग. 1. सदरे. 2. अग्रलेख. 3. लेख. 4. बातम्या. 5. आढावा. 6. दिनविशेष. यापैकी कोणतेही 4 उपयोग तुम्ही लिहू शकता. प्रश्न 6. ज्ञानोदय वृत्तपत्राने छापलेल्या बातम्या. 1. आशिया खंड आणि युरोपचा नकाशा. 2. मराठी भाषेतील पहिले चित्र. 3. टेलिग्राफ यंत्राची भारतात सुरुवात. 4. भारतात प्रथम रेल्वे सुरुवात. 5. 1857च्या संघर्षाच्या बातम्या. प्रश्न 7. लोकशाहीचे आधारस्तंभ. 1. कायदे मंडळ. 2. कार्यकारी मंडळ. 3. न्याय मंडळ आणि 4. प्रसार माध्यमे. यामध्ये वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी इत्यादी प्रसार माध्यमांचा समावेश होतो ज्यावर आपली लोकशाही टिकून आहे. प्रश्न 8. दर्पण वृत्तपत्राने छापलेले विषय किंवा हाताळलेले विषय. 1. कंपनी सरकारच्या जमा खर्चाची यादी. 2. भारतावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय. 3. शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक. 4. हिंदू विधवांचा पुनर्विवाह. 5. कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. 6. राजा राममोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी. यापैकी कोणतेही 4 मुद्दे तुम्ही या उत्तरासाठी लिहू शकता. प्रकरण 7. खेळ आणि इतिहास. या प्रकरणावर आधारित प्रश्न. 1. खेळांच्या प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या भारतीय संस्था. ठिकाण वडोदरा. पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव व्यायामशाळा. ठिकाण पतियाळा. क्रीडा विद्यापीठ जे आज नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. गांधीनगर. स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ. कोल्हापूर खासबाग व मोतीबाग तालीम. अमरावती हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ. पुणे श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल कुस्ती व इतर खेळ. बालेवाडी. विद्यार्थ्यांनो, चुकीची जोडी ओळखा किंवा रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा या प्रश्नासाठी याचा उपयोग होऊ शकतो. प्रश्न 2. प्राचीन ऑलिम्पिक मधील खेळांच्या स्पर्धा. 1. धावणे. 2. थाळीफेक. 3. रथ व घोड्यांच्या शर्यती. 4. कुस्ती. 5. मुष्टियुद्ध. हे खेळ प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जात असत. यापैकी कोणतेही 4 तुम्ही लिहू शकता. प्रश्न 3.
देशी मैदानी खेळ. 1. लंगडी. 2. कबड्डी. 3. आट्यापाट्या. 4. खो खो. या खेळांचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आलेला आहे. बैठे खेळ. बैठे खेळामध्ये 1. बुद्धिबळ. 2. पत्ते. 3. सोंगट्या. 4. कॅरम. 5. काचकवड्या. 6. भातुकली इत्यादी खेळांचा समावेश होतो. यापैकी कोणत्याही 4 खेळाचा उल्लेख तुम्ही या प्रश्नाच्या उत्तरासाठी करू शकता. प्रश्न 5. विदेशी मैदानी खेळ. 1. बॅडमिंटन. 2. हॉकी. हॉकी हा आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. 3. टेबल टेनिस. 4. क्रिकेट. 5. फुटबॉल. 6. गोल्फ. या खेळाचा समावेश विदेशी मैदानी खेळामध्ये होतो. यापैकी कोणतेही 4 खेळ तुम्ही लिहिलात तरी चालतील. प्रश्न 6. शारीरिक कौशल्यावर आधारित मैदानी खेळ, ज्यामध्ये आपल्याला शारीरिक कौशल्याची आवश्यकता असते. 1. गोळाफेक. 2. थाळीफेक. 3. लांब उडी. 4. उंच उडी. प्रश्न 7. साहसी व रोमांचकारी खेळ. 1. प्रस्तरारोहण. 2. ग्लायडिंग. 3. मोटारसायकल शर्यती. 4. मोटार कार शर्यती. याचा समावेश साहसी व रोमांचकारी खेळामध्ये होतो. विद्यार्थ्यांनो, संकल्पना चित्रे पूर्ण करा. या प्रश्नाचे तुम्ही पहिला आणि दुसरा हे दोन्ही व्हिडिओ जर पूर्ण अभ्यासलात तर तुमचे बोर्डाच्या परीक्षेतील 4 मार्काचा 100% सराव होतो. त्याशिवाय इतर प्रश्नांचा सुद्धा सराव, रिकाम्या जागा, चुकीची जोडी ओळखा या प्रश्नांचाही परिपूर्ण सराव होण्यास मदत होते. प्रकरण 8 पर्यटन आणि इतिहास यामधील प्रश्न पहिला. महाराष्ट्रातील जागतिक वारसा ठरलेली पर्यटन स्थळे. लेणी, अजिंठा, वेरूळ, घारापुरी यापैकी कुठल्याही एका लेणीचा उल्लेख तुम्ही करू शकता. रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस मुंबई. अभयारण्ये, पश्चिम घाटातील दाजीपूरचे अभयारण्य. नैसर्गिक वारसा, पश्चिम घाट त्यामधील कास पठार. प्रश्न दुसरा. युरोपीय शोधक प्रवासी. 1. बेंजामिन टुडेला. 2. मार्को पोलो. 3. इब्न बतुता. 4. गेरहार्ड मर्केटर. प्रश्न तिसरा. पर्यटनाचे प्रकार. स्थानिक पर्यटन, आंतरराज्यीय पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, भौगोलिक पर्यटन, आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन इत्यादी पर्यटनाचे अनेक प्रकार आहेत. यापैकी कोणत्याही 4 प्रकारांचा उल्लेख या प्रश्नासाठी केला तरी चालेल. प्रश्न चौथा. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. लोणावळा, माथेरान, चिखलदरा, महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा ही महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील धरणे. 1. कोयनानगर. 2. जायकवाडी. 3. भाटघर. 4. चांदोली. प्रश्न 6. परदेशी पर्यटकांकडून देशाला मिळणाऱ्या उत्पन्नाचे मार्ग. 1. व्हिसा फी मुळे मिळणारा महसूल. 2. हॉटेलमध्ये राहणे व खाणे. 3. दुभाषाची मदत. 4. वर्तमानपत्र, संदर्भ साहित्य इत्यादी खरेदी. 5. स्थानिक वस्तूंची खरेदी. प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. यामधील प्रश्न पहिला. कोशाचे प्रकार. 1. शब्दकोश. 2. विश्वकोश. 3. कोश सदृश्य वाङ्मय. 4. सूची वाङ्मय. प्रश्न दुसरा. मौखिक साधनांविषयी उपयुक्त प्रशिक्षणाचे विषय. 1. समाजशास्त्र. 2. सामाजिक मानवशास्त्र. 3. मिथके आणि भाषाशास्त्र. 4. ग्रंथालय व्यवस्थापन. 5. इतिहास आणि
इतिहास संशोधन पद्धती. 6. संशोधन पर लेखन. यापैकी कोणत्याही 4 विषयाचा उल्लेख तुम्ही या उत्तरासाठी करू शकता. प्रश्न 3. संग्रहालय व देश. लूर संग्रहालय, ब्रिटिश संग्रहालय, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, इंडियन म्युझियम. लूर संग्रहालय फ्रान्स, ब्रिटिश संग्रहालय इंग्लंड, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, इंडियन म्युझियम भारत. प्रश्न 4. भारतातील प्रसिद्ध संग्रहालय आणि त्यासंबंधी शहरे. 1. इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली या शहरामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई येथे आहे. द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद, सालारजंग म्युझियम हैदराबाद. या प्रश्नांच्या उत्तरासाठी कोणतेही 4 तुम्ही लिहू शकता, पण हा प्रश्न रिकामी जागा भरा आणि चुकीची जोडी ओळखा यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे या सर्वांचा तुम्ही अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रश्न 5. संग्रहालय शास्त्र विषयात पदवी व पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील प्रमुख संस्था. राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. प्रश्न 6. भारतातील उल्लेखनीय ग्रंथालय. नॅशनल लायब्ररी कोलकाता, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली, स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद, लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. ही 2 ग्रंथालये मुंबई या शहरामध्ये आहेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, 10वी या वर्गाच्या बोर्ड परीक्षेच्या 100% तयारीसाठी प्रणील एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यशास्त्र या विषयाच्या पाठामधील संकल्पना चित्राचे व्हिडिओ आपण 3ऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.